नमस्कार. आमच्या वर्गातील एक विद्यार्थी आपल्यासमोर आज ओरिगामी पद्धतीची एक वस्तू तयार करून दाखवत आहे. नमस्कार, माझे नाव श्रीराम सचिन गाते. मी आता तिसरीमध्ये शिकतो. मी आज तुम्हाला कागदाच्या घड्या घालून एक सुंदर असं एक फुलपाखरू बनवून दाखवणार आहे. व्हेरी गुड. हां, कर तयार. असे आपण चौकस असे कागद कापून घ्यायचे आहे. परत असे करायचे आहे. घड्या घालतोय का तू त्या? ओके. पंख्याला ज्या पद्धतीने आपण गाड्या घालतो त्या पद्धतीने गाड्या घालतोस का? ओके. त्याच्यासमोर बसलेले विद्यार्थी आहेत शुभ्रा, यशस्वी, राफी आणि बुद्धम. एका चौरसाला अशा पद्धतीनं घडी घातलेली आहे. ओके. तर हा दुसरा चौरस. हां, याला तिरक्या गाड्या घालतोय अशा. खूप छान. गाड्या पण सुंदर अशा एकसारख्या घातल्या जात आहेत. याला प्रॅक्टिस पाहिजे. छान. दोन्ही पण घड्यांचे कागद एकमेकांना जोडायचे. बरोबर. हां, मध्ये काय करतोस तू? ते मध्ये फोल्ड करतोय का? बरं. बरं बरं बरं. हां, दोन्ही पण कागदाला या पद्धतीनं मधून गाड्या घातलेल्या आहेत. हां, व्यवस्थित दाखवा जरा. हां हां, रबर घेतलेला आहे. ठीक आहे. दोरा पण वापरू शकतो ना आपण? हां. बरं, आता एकसारखा व्यवस्थित आकार करून दाखवा. हां, फुलपाखराचा आकार तयार झालेला आहे. एकदा दाखवा बघू. हां हां, खूप छान. व्हेरी गुड. हां, आधीच तयार केलेलं आहे का तोंड? छान छान. आता फेविकॉलनं ते बरोबर मध्यभागी फेविकॉल लावतोय का? आणि त्याच्यावर बरोबर फुलपाखराचं तोंड चिकटवायचं.
बघू आता. हा व्यवस्थित शेप द्या त्याला. हां अजून जरा व्यवस्थित शेप द्या म्हणजे एकसारखा. हां तोंड आहे ना फुलपाखराचं त्याला सरळ व्यवस्थित शेप द्या. हां हां आता बघू. ओके हां व्हेरी गुड. वा खूप छान खूप छान. व्हेरी नाईस. धन्यवाद.